रायझिंग स्टार अल्ल्यानी आपला एक अतिरिक्त प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवा. एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवा. सुस्वागत मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2024 पर्व 8वा दिवस 6वा पहिल्या मॅच आपण सुरुवात करतोय. ठीक 9:05 टाइम ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. मौर्या ग्रुप शेंद्रून आणि त्यांच्या विरुद्ध रायझिंग स्टार अल्याणी. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल सॉफ्ट हँड समोर स्टीअर केलाय. कव्हरचा फिल्डर येतोय पण थोडस त्या ठिकाणी फंबल, त्याचा फायदा. पहिली धाव पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. समीर आणि आकाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ती आघाडीची बॅटिंग करत असताना रायझिंग स्टार अल्याणी ऑलरेडी ते उशिराने उपस्थित राहिले, त्यामुळे समोरच्या टीमला टॉस विन आपण दिलेलं आहे. त्यांनी फिल्डिंग घेतली. रायझिंग स्टार अल्याणी बॅटिंग करते. वेळेचं बंधन आहे. काल देखील बऱ्याचशा संघांना पॅनलाइज करण्यात आलं. हार्ड लेंथ होता, बॅकफुटला थांबला, पंच करतोय. स्वीपर कव्हरची गॅप. बाबा प्लेटचा अत्यंत सुंदर वापर आला. पहिला चौकार. अंपायर्स नदीम शाह सर आणि आज मात्र मॅन फ्रॉम वसई विजय वागरी, आमचे डॅन्सिंग अंपायर, यांचे देखील या ठिकाणी मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन एसपीएलच्या आमच्या कमिटीद्वारे. शॉफॉफ क्रॉसून मारण्याचा प्रयत्न. राऊंड द विकेट. येस, इज आउट. क्लीन प्लम एलबीडब्ल्यू. फलंदाज बाद. डान्सर सकाळी बॉडी ते फ्री करतात. येस विजय सर, थँक्यू सो मच. आज संपूर्ण दिवस ते आपल्याला एंटरटेन करणार आहेत. शहापूरची ही क्रीडा नगरी आज दुमदुमणार आहे त्यांच्या डान्सने. शेंद्रून प्रीमियर लीग 2024 8व्या पर्वाचा 6वा दिवस उजाडला. पहिला सामना आपण पाहतोय आणि पहिली विकेट देखील पडली आहे. गोलंदाज होऊ शकते यार. राऊंड द विकेट. फुल टॉस आहे. एज घेऊन चेंडू चालला मागे विकेट कीपरकडे. थोडस फंबळ पण धाव मिळणार नाही. डॉट बॉल. आकाशची विकेट पडली आहे मैदानाच्या आतमध्ये. विश्वास 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. पाच धावा धावफलकावरती. पुन्हा गोलंदाज तयार होईल राऊंड द विकेटने.
ऑफ स्टंपचा बाहेर होता, चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह आहे, गॅप मध्ये बॉल फील्डर धावतोय पण त्याचा वाक्या बाहेर, सीमा पार, आला चौकार. जर आपण बघितली तर ती जाऊन पोहोचले 9 वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. राऊंड विकेट टॉपेच आहे. संधी यावेळेला स्वतः गोलंदाज जज करतोय. कॅच ड्रॉप, एक सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय. विश्वासला जीवनदान, धाव मिळते एक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद, धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करणारा रायझिंग स्टार अल्याणीच्या 10 धावा. 10 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. आफ्टर फर्स्ट ओव्हर 10 for 1. एक विकेटही पडलाय आणि 2 चौकारांनी 10 धावा देखील जमवलेल्या आहेत रायझिंग स्टार अल्याणीने. ऑन साइडला चांगला फटका ऑन ड्राईव्हचा डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. ते काऊ फेस मध्ये सिंगल पूर्ण होते. या सिंगलच्या सायना धावसंख्या 11 वरती. 11 रन्स. प्रसन्न सकाळचं प्रफुल्लित वातावरण. 6व्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालेली आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण ज्ञानस्वरूप मोर्याच्या पूजनेने करतो, कारण गुणांचा मुळारंभ तो निर्गुणांचा आधी अनंत आहे, सगुण साकार आहे. तर या ऐश्वर्य अंशाच्या चिंतनाने आजची सुरुवात आपण केलेली आहे. सुंदर असे क्रीडांगण, मक्खन आउटफील्ड आहे. जेव्हा आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय तो प्रचंड वेगाने धावतोय आणि प्रत्येक फलंदाजाला हवं असतं. शॉफॉल क्रॉस झाला, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. विकेट किपरच्या वरती बॉल फ्लाय झाला होता. मागे थर्ड मॅनचा फिल्डर कव्हर करतोय. एज होती या अंपायर सांगतात आपल्याला. सिंगल धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना 12 धावा धावफलकावरती. या स्पर्धेचा काल आपल्याला उच्चांक पाहायला मिळाला. 94 रन्स. शिलोत्तर, आम्ही शिलोत्तर या संघाने त्या धावा उभारल्या होत्या. मुगाव, हनुमान मुगावच्या विरुद्ध. धानकेने चांगली त्याला उत्तर देत असताना फाईट दिली होती, पण देवाने 80 धावा बनवत असताना तो सामना जिंकलाय. ऑफ स्टंपचा फार जवळून, पण चेंडू आणि स्टंपचा संपर्क झाला नाही, अन्यथा फलंदाज बाद झाले असते. आघाडीचे फलंदाज ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. आपण ज्या पद्धतीनं बघितलं टेनिस क्रिकेट.in आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती फार जवळून अक्षरशः चाटून गेला असेल बॉल ऑफ स्टंपला. कोलाताला यॉर्कर होता. अपील हलकीच आहे, पण अंपायर सांगतात येस, एज घेऊन बॉल खाली पडला होता. टप्पा आहे आणि त्यानंतर गेला विकेट किपरकडे. चांगली बॉलिंग, डिसिप्लिन बॉलिंग. येस, स्टील 2 to go. 2 चेंडूंचा अजूनही शिल्लक आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे जितू दादा पाटोळे आज काल काही कारणास्तव त्यांनी वेळ दिला नाही आणि त्या वेळेमुळे, त्या वेळेअभावी सामना देखील गमावलाय त्यांनी कालच्या पहिल्या मॅचमध्ये. स्ट्रेट बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न पुन्हा फार जवळून गेलाय. बॅटलाही लागला नाही, स्टंपलाही लागला नाही. डॉट बॉल. काल आय थिंक त्यांची ऑफिसच्या मॅचेस होत्या, त्यामध्ये देखील त्यांनी विजय मिळवलाय, पण काल त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये पहिली मॅच गमावलाय आणि त्यांची अनुपस्थिती भासली, कारण गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना मार पडला. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. 76 धावा चेस करत असताना
धावसंख्या धावफलकावरती 12. या षटकातील शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. फर्स्ट ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, पण या ओव्हरमध्ये फक्त 2. मागचे 3 डॉट आहेत. डिसिप्लिन बॉलिंग नकुलकडून. पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर सॉफ्ट डिस्मिसल. एक सोपा झेल त्याने टिपलाय, तर फलंदाज बाद होतोय. विश्वास दुसरा झटका बसतोय रायझिंग स्टार अल्याणीला. 12 for 2 आफ्टर सेकंड ओव्हर. 12 ला 2. केलेल्या स्वराज्यामध्ये आपण ताठ मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती. आज जी मंदिर, त्या मंदिरातला देव आपल्याला पाहायला मिळतो. जी ज्यांनी टिकवून ठेवली तो राजा म्हणजे माझा छत्रपती. परस्त्रीच्या पदराला हात लावल्यानंतर भर चौकात चौरंगा करणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. मायासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मुठभर मावळ्यांच्या सोबतीला रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती आपल्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. आपल्या सर्वांचं स्फूर्तिस्थान, ऊर्जा केंद्र म्हणून मी नेहमीच राजांकडे पाहतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी आयुष्यामध्ये हरल्यासारखं वाटेल, तेव्हा फक्त राजांचं शिवचरित्र वाचा, आपल्या शंभू राजांचं चरित्र वाचा. तुम्हाला ऊर्जा आपोआपच मिळेल. धावसंख्या 12. 2 षटकांचा खेळ संपला. 2 विकेटचं नुकसान. डीप स्वीपर कव्हर लॉंग ऑफ 30 या सर्कलच्या बाहेर. पहिल्या 2 षटकांसाठी बरोबर तुम्ही 11 मिनिटं घेतलेली आहेत. 9:05 ला सामना सुरू झाला होता. 11 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकलेली आहेत. वेळेचं बंधन आहे, वेळेकडे लक्ष असू द्या कर्णधार दोन्ही संघांचे, खास करून फिल्डिंग करणारी टीम. तिसरा फ्रेश गोलंदाज मनोज बॉलिंग मार्क वरती आलाय. हाफ आर्म पूल करतोय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग, सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 13 या कड्यावरती. शशिकांत दादांचं देखील मनपूर्वक स्वागत करेन. आज 6व्या दिवसामध्ये ते जोडतात या स्पर्धेच्या. अनस्टॉपेबल शशिकांत, बिकॉज पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत ते स्कोरिंग करत असतात. या मॅच मध्ये जबाबदारी आहे आणि प्रत्येक जण ती जबाबदारी आपली पार पडतोय. म्हणूनच 8व्या पर्वा मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय यशस्वीरित्या. आदरणीय राम पाटोळे सर असतील, वैभवजी पाटोळे सर असतील, जितूदादा पाटोळे, संपूर्ण त्यांची टीम, पप्पू पाटोळे साहेब, बरीचशी नावं आहेत ती जरूर तुमच्यापर्यंत आम्ही पुन्हा आणू. पण सध्या आपण धावसंख्येकडे जाऊयात. या मॅचच्या दिशेने धावफलकावरती आहेत त्यात 14. प्रगतीपथावर तिसरं षटक आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न फलंदाज करतात. धावांची गरज आहे. काल 94 बनलेल्या आहेत आणि क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. त्यामुळे जितक्या जास्त रन पहिल्या इनिंगमध्ये बनणार आहेत तितक्या ॲडव्हान्टेज तुमच्या गोलंदाजांना असेल गोलंदाजी करत असताना. राऊंड द लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज फिरवलं. बॉलला बॅट फिरली आहे डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर चुकी झाली आहे. प्रयत्न चांगला राहिला. मी आशा करतो त्यांना कोणतीही गंभीर दुखापत नसेल. ज्या वेगाने ते खाली कोसळले, बॉलवरती येणं गरजेचं आहे. चुकी झाली पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. बाळकडू पाजणाऱ्या जिजाऊ छत्रपतींना त्यांच्या खुशीमध्ये स्वराज्याचं स्वप्न उमगलं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी ते सत्यामध्ये उतरवलं. धर्मासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज. धावसंख्या धावफलकावरती 18. चौकार आलाय. आमची मॅनेजमेंट टीम लगेचच त्या खेळाडूकडे जात असताना पाहायला मिळाली. ही स्पर्धा आपली आहे, सर्व खेळाडू आपलेत आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं गाठबोड या स्पर्धेला लागायला नको. त्यामुळे जसा तो पडला होता त्याची विचारपूस करण्यात देखील आली.
धावसंख्या धावफलकावरती 18. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने नजर आहे ते आमच्या संपूर्ण मॅनेजमेंटची. काल जितू दादा अनुपस्थित होते, पण एज यावेळेला पॉइंटचा फिल्डर आला. वेल जॅच कॅच, स्टनिंग कॅच, फलंदाज बाद. कालचा दिवस ऑफिसच्या मॅचेसमध्ये जरूर त्यांनी विजय मिळवला आणि हिटमॅन भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांचे कोच त्यांच्या प्राइज सेरेमनीच्या वेळी उपस्थित होते, दिनेशजी लाड सर, आणि त्यांच्या शुभ हस्ते या सर्वांना सन्मानित देखील करण्यात आलं. फार मोठी गोष्ट. आणि रोहित शर्मा इतका डाऊन टू अर्थ आहे की आजही दिनेश लाड सरांचे तो आभार व्यक्त करतो. सूर्या त्यांच्या कोचेसला कधी विसरला नाही. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येक वळणावरती आपल्याला शिक्षक मिळतात. लहानपणी आपली सुरुवात होते घरामधून. आपले सर्वांचे सुरुवातीचे गुरु म्हणजे आपले मम्मी पप्पा, आपले आई वडील, आणि त्यानंतर आपण शालेय शिक्षणामध्ये असू तर आपले शिक्षक आपले गुरु असतात. एखाद्या स्पोर्ट्समध्ये असू आपण, तिथे कोचेस असतात ते आपले गुरु असतात. त्यानंतर आपले मित्र देखील आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याचशा प्रसंगांमधून बाहेर काढतात, ते देखील आपल्या गुरुप्रमाणे असतात. त्यामुळे प्रत्येक वळणावरती माणसाला कोण ना कोण शिकवत असतं. त्या प्रत्येक गुरूंना या स्पर्धेच्या माध्यमातून देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन त्यांचं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गुरुचा फार मोठा वाटा असतो. राम पाटोळे सर जे चेअरमॅन आहेत आमच्या शेंद्रून प्रीमियर लीग SPL कमिटीचे, त्यांना खंबीर साथ आहे. उपाध्यक्ष आदरणीय जितूदादा पाटोळे, त्यानंतर सचिव वैभवजी पाटोळे आणि त्यांची संपूर्ण टीम. पाटोळे मित्र परिवार दोस्ती ग्रुप. आत आलाय चेंडू, चांगला चेंडू आहे. पूर्णपणे हा स्टॉक बॉल आहे गोलंदाजाकडला, ठेवणीतला बॉल आहे. तो त्याने आता टाकला जो आपल्याला पाहायला मिळाला. जवळपास शेवटचा चेंडू होता आणि त्यावरती देखील त्याला विकेट काढायची होती, पण ती मिळाली नाही. एक विकेट त्याने काढली मनोजने. या षटकामध्ये धावा त्याने खर्च केल्या त्या 8 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. विकेट पडलेले 3. धावसंख्या धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या रायझिंग स्टार अल्याणीची 20 धावा. 24-3 आफ्टर. रायगड किल्ला फक्त महाराष्ट्र नाही, या भारताची शान आहे. काही दिवसांअगोदरच श्रीमान रायगडावरती मी देखील गेलो. लास्ट इयर पावसाळ्यामध्ये गेलो होतो आणि आता मागच्या 20 दिवसांअगोदर मी श्रीमान रायगडाला भेट दिली. पण 2 भेटींमध्ये देखील माझा रायगड पूर्ण बघून झाला नाही. इतका मोठा रायगड किल्ला आहे. तिथली प्रत्येक वास्तू आपल्या राजाच्या पदस्पर्शांनी पावन झालेली आहे. पूल करण्यात आलाय. हवेमध्ये बॉल, डीप मध्ये फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणाला तो पाहतच राहील. सीमा पार षटकार. तर जरूर तुम्ही भावनेच्या भरात बॉलला अडवताय, पण तुम्हाला मोठी इजा होऊ शकते. उलटा सुद्धा टोला लागलाय. थोडासा फलंदाज नाराज आहे, कारण त्याला या बॉलला देखील सीमारेषेच्या बाहेर मारायचं होतं. मिलिंदने मागचा षटकार मारला होता, इथे देखील फुल टॉस होता, त्यामुळे थोडासा तो नाराज आपल्याला पाहायला मिळाला. धावांचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती येते सध्या 27. नकुल पुन्हा सेकंड स्पेलमध्ये बॅकफुटला पूल करण्याचा प्रयत्न. पद्धतालित्य आपण जर बघितलं तर
डावा पाय पुन्हा मागे सरकला आणि कुठेतरी त्याचा फायदा झालाय फलंदाजाला. डीप स्क्वेअरले खाली आहे, त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 27. डीप स्वीपर कव्हर आणि आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. मिड ऑफला 8 ठेवलंय, ऑन साइडला 3. हो लेग स्टंपच्या पुढे आलाय, लाईन मिस केली. इफ यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. अयोध्ये ते राम मंदिर बनलं, प्रत्येक हिंदू धर्मियांचं ते श्रद्धास्थान. आणि जय श्रीराम हे जो गाणं आहे, भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा, बरेचसे गाणे यूट्यूबवरती आहेत, पण आता जे वाजलं NX प्रोडक्शन यांनी मिक्स केलेलं गाणं आहे ते रिमिक्स. सो माझं सर्वात आवडतं गाणं आहे आणि त्यामधलं NX प्रोडक्शनने हे रिमिक्स केलेलं गाणं फार सुंदर वाजतं. आणि आमच्या DJ ऑपरेटरचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन, कैलासजी लकडे आणि आमचे कैलास दादांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. काल त्यांचा संघ देखील खेळला, ते पण खेळले, पण मैदानाच्या आतमध्ये त्यांना आय थिंक फलंदाजीसाठी कर्णधाराने विश्वास दाखवला नाही. सर्वजण आम्ही वाट पाहत होतो आणि ते जर आले असते तर बरीचशी पारितोषिकं लागली असती, कदाचित ते आले असते तर जिंकले देखील असते. हा विश्वास आम्हा सर्वांचा होता. इथे बरीचशी चर्चा सुरू होती. अंपायर्स, आमची मॅनेजमेंट टीम असेल, कॉम्बॉक्समध्ये आमचे टेक्निकल एक्सपर्ट असतील. उद्या पुन्हा तयारी करून येणार आहेत ते. उद्या बॅट नाही, आय थिंक तलवार घेऊन येतील शेंद्रून विरुद्ध. धावसंख्या धावफलकावरती 27. येस, 5 रनची पॅनल्टी आहे रायझिंग स्टार अल्याणी. आपण सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल तेव्हा त्या ॲड करणार आहोत शेंद्रूनच्या खात्यामध्ये. अपील होती स्ट्रॉंग, अंपायरचा लेग बायचा इशारा पहा. विजय वाघरे आहेत, मॅन फ्रॉम वसई. 3 वर्षा अगोदर माझी डोंबिवली येथे त्यांची भेट झाली होती आणि तिथून ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. पण 3 वर्षानंतर पहा, योगायोग आहे, शेंद्रून प्रीमियर लीगमध्ये माझी दुसऱ्यांदा त्यांच्याशी भेट होते आणि फार सुंदर त्यांचं नेचर आहे, डाऊन टू अर्थ आहेत, पण मैदानाच्या आतमध्ये तितकाच त्यांची ती बॉडी हालचाल करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. डान्सिंग अंपायर आहेत आणि ही त्यांची ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सो आज या मैदानावरती त्यांचा आपल्याला नृत्याविष्कार देखील पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघितली तर सध्या ती 28. 4 षटकांचा खेळ होतोय, संपन्न विकेट पडलेले आहेत ते 4. दिनेशच टाकलाय ना. 28 धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपला. 5व्या षटकाला सुरुवात. बॉलिंग मार्कवरती जयदीप. ओहो, लेगस्टिक पुन्हा उखडली आहे. हा दुसरा फलंदाज या इनिंग मधला, मागून ज्याची यष्टी आपण पाहतोय उडते आणि अर्थातच 28 वरती धक्का बसतोय तो रायझिंग स्टार अल्याणीला. 5वा निम्मा संघ गारद. समोर असेल तो नेहरोली आणि त्यांच्या विरुद्ध साई स्टार अल्याणी. कॅप्टन तयार राहा, वेळेचं उल्लंघन केलं तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नेहरोली आणि साई स्टार अल्याणी यामध्ये पुढचा सामना आहे. त्यानंतर साटगाव विरुद्ध टेमरे, नेहरोली विरुद्ध मोरिया शेंद्रून, साई स्टार अल्याणी विरुद्ध टेमरे, अल्याणी मिलिंद विरुद्ध साटगाव आणि नेहरोली विरुद्ध टेमरे. अशा आजच्या मॅचेस आहेत, 7 मॅचेस. त्यामुळे वेळेवरती उपस्थित राहा. प्रत्येक टीमला, प्रत्येक कर्णधाराला, प्रत्येक संघ मालकाला ही विनंती. 28 ला 5.
5व्या षटकाचा पहिला बॉल आपण बघितला मैदानाच्या आतमध्ये जेडी स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस, बॅटचा चेहरा उघडलाय आणि चेंडू लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी आलाय पहिला मोठा षटकार. हक्काचा आवाज या स्पर्धेमध्ये देखील ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला सोमनाथ खाडेसर यांच्याकडून दोन्ही फलंदाजांना लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1111 रुपयांचं पारितोषिक असेल. मिलिंदच्या बॅटमधून देखील ऑलरेडी एक षटकार आलेला आहे आणि आपण पाहतोय जेडीचा बॅटमधून जबरदस्त आला पहिला षटकार. अकाउंट ओपन केलंय कॉन्फिडेंटली बॅटिंग. ओ एक्स्ट्रा कव्हरला, व्हॉट अ शॉट इज दॅट. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा षटकार येतोय जेडीचा बॅटमधून. स्कोर ऑन 40. तिसरा आला तर 1111. सकाळीच मालामाल. गोलंदाज यार पुन्हा जेडी. जयदीप गोलंदाज देखील आहे. ओहो पायावरती आदळला प्लम एलपीडब्ल्यू. फलंदाज बाद. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवला एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवला एसपीएल नावाचा. तोसी ग्रुप आयोजित शेंद्रुन प्रीमियर लीग 2024 शहापूरच्या प्रत्येक खेळाडूच्या मनात घर करणारी स्पर्धा. प्रत्येकाला या स्पर्धेचं वेध लागलेलं असतं. कधी ही स्पर्धा येते, कधी आपण खेळतोय. कारण ग्रामीण फॉर्मॅटमध्ये बऱ्याचशा आपण स्पर्धा पाहतो त्या नॉकआउट असतात. तुम्ही एक मॅच हरला तुम्ही त्या स्पर्धेमधून बाहेर जाता. मात्र या स्पर्धेमध्ये तसं नाही. लीग स्टेजला तुम्हाला जवळपास 3 मॅचेस खेळाव्या लागतात. एकदा हरला तर पुन्हा संधी मिळते आणि त्या संधी जवळपास 5 मॅचेस खेळतात. येस, अध्यक्ष साहेब मला आता माहिती देतात की एका संघाच्या 5 मॅचेस होतात. ऑफ स्टंपचा बाहेर कट करण्याचा प्रयत्न. इट इज व्हाईट बॉल आणि प्रत्येक वाईड असेल नो बॉल असेल धावा झालेल्या 41-41. प्रत्येक डिसिजन जेव्हा वाईड येतोय नो येतोय षटकार चौकार लेग बायज अंपायरची तुम्ही छबी पहा जी तुम्हाला रेग्युलर पाहायला मिळते तशी पाहायला मिळणार नाही. काहीतरी युनिक. आज वसईवरून आपल्यासाठी खास करून आलेले त्या स्पर्धेसाठी विजयजी वाघरी सरांचं मनापासून स्वागत. वपीच होता लॉफ करण्याचा प्रयत्न पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं चेंडू पडला कसा आणि निघून कसा गेला. डॉट बॉल 41 धावा धावफलकावरती स्थगित. 2 षटकारानंतर कमबॅक गोलंदाज जयदीपचं. 2 षटकार 2 विकेट या ओव्हरमध्ये. एक वाईड आला, एक डॉट आला. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज ऑफ स्टंपचा बाहेर निघालाय. इट इज वाईड. जास्त बाहेर. अंपायरचा इशारा आपण पाहतोय. वाईड. धावसंख्या 42 वरती 42 वरती. 60 ॲव्हरेज स्कोर आहे या स्पर्धेचा. आपण जर बघितला 60 to 65 रन्स बनतात. मात्र त्यानंतर आपण 76 बघितल्या काल. 94 बघितल्या आपण काल आपण 53 धावा देखील बघितल्या. आय थिंक गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. जयदीप. ओहो इथे गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर हलका बाहेर निघालाय. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 42. विकेट पडलेले असताना 42 ला 6 विकेट. 5 षटकांचा खेळ संपन्न. नेहरोले आणि साईसर अल्ल्याणी टॉससाठी रिपोर्ट करा कर्णधार.
42 42 धावा फलकावरती आहेत. स्लॉगरला सुरुवात होईल. मिलिंद चौथ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे. हार्ड हिटर आहे. एक षटका त्याच्या बॅटमधून आलेला आहे. हुक केलाय. डबलचा कॉल आहे मिलिंदचा. डीप फाईन लेगला चेंडू वेगाने चाललाय. फिल्डर येतोय पण चुकीच्या पद्धतीनं अडवण्याचा प्रयत्न. बिकॉज चेंडूवरती पाय दिल्यानंतर तुमचा जागीच पाय मुरगळू शकतो देखील. अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण करणं तुम्हाला अंगलट येऊ शकतं. जर चेंडू पुढे असेल त्याच्या समोर तुम्ही पाय टाका. पण चेंडूवरती पाय टाकण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच वेळेला मी बघितलंय पाय मुरगळत असताना. मात्र इथे चेंडू त्याला भेदून गेलाय. मिळतात 4 धावा. सुरुवात चांगली होते स्लॉगवरची. रायझिंग स्टार अल्याणीसाठी चौकार आला मिलिंदच्या बॅटमधून. धावसंख्या 46. येस, अंपायरला देखील आमच्या मॅनेजमेंट कडून सूचना आहेत. खेळपट्टीवरून कोणत्याही फलंदाजाला तुम्ही धाव देऊ नका. खेळपट्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. 6व्या दिवसाचा खेळ सुरू आहे. 9 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. काल बऱ्याचशा संघांना पॅनल्टी बसली. टाइम आउट असेल, तुम्ही डेंजर झोन मधून धावत असाल. एक गोलंदाजाला देखील त्याचा फटका बसला. आय थिंक नरेश पाटोळेच होते. डेंजर झोन मध्ये आले आणि त्यांना त्यानंतर लेग बिफोरची विकेट मिळाली नव्हती. तुम्ही अंपायरचा आय व्ही ब्लॉक करू शकत नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर पंच केलाय. चांगला फटका आहे. एका पायावरती गॅप मध्ये बॉल डिपिश कवा. पॉइंट सीमा पार. मिलिंदच्या बॅट मधून आणखी एक मास्टर स्ट्रोक. चौकार. गावानं ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय. बॅकफुटला आपण पाहतोय. कट केला. पॉइंटला फिल्डर आहे. थ्रो येतोय आणि आता आपण पाहू शकाल फलंदाज बाद. 1 शॉट म्हणजे एकही धाव मिळणार नाही आणि फलंदाज बाद. अंपायरला विनंती असेल आपण लक्ष द्या. खेळाडू फलंदाज खास करून धावतात विकेटवरून. त्या गोष्टींचं आपण थोडं लक्ष असू द्या. बिकॉज मॅनेजमेंट टीम कडून सूचना येतात. पन्नास धावा. 50 कंप्लीट. द्रविड आला आणि पहिला फटका तसाच आपण पाहतोय तो पॉइंट मध्ये. सिंगल कंप्लीट आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल. मूव्स ऑन. 51. 51 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचे दोन्ही कर्णधार. धावा धाव फलकावरती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. डावा पाय फार स्क्वेअर निघाला त्यांचा. तो जर समोर असता तर कदाचित चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता. फुटवर्क फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही शॉट सिलेक्शनच्या पद्धतीनं स्वतःच्या माइंडमध्ये सेट करून त्यानंतर पाय बाहेर आत काढताय. त्यावेळेला चेंडू कसा निघतोय बाहेर आत येतोय याकडे देखील लक्ष असणं गरजेचं आहे. धावसंख्या धाव फलकावरती 51. षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल बॅक ड्राइव्ह. मिडॉनला चेस केल्या बॉलने. लॉंग ऑन मध्ये चाललाय. चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय. रनआउटची संधी असेल मात्र धावा मिळतात 2. डाव संपलाय पहिला जिथे विकेट पडले 7 आणि बॅटिंग करणाऱ्या रायझिंग स्टार अल्याणीचा धाव फलक पोहोचलं ते 53 वरती. 54 ला चेस करायच्यात. पॅनल्टी 5 रनची. जो जेव्हा सेकंड इनिंगला
मोरिया बॉयज शेंद्रून बॅटिंग करेल. पहिल्या ओव्हर नंतर त्यांच्या धावफलकामध्ये 5 धावा आपण ऍड करणार आहोत, लक्षात घ्या. टॉस साठी या नेहरोली आणि साई स्टार कल्याणीचे कॅप्टन. नेहरोली आणि साई स्टार कल्याणीचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या आपण. पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच बॅटिंग करत असताना रायझिंग स्टार आल्याने हा संघ मैदानावरती खेळला. धावफलकावरती आपण पाहाल तर निश्चित एक चांगली धावसंख्या उभी केली. 53 धावा स्कोअर कार्डवरती जोडल्यात आणि 54 धावांचं लक्ष इथून ठेवलंय. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल कशा पद्धतीनं बॅटिंग पाहायला मिळाली. निश्चितच बॅटिंग करत असताना समीरला आपण पाहिलं 7 धावांचं योगदान. आकाशनं 5 धावा बनवल्या, विश्वासनं 6 धावा बनवल्या. त्यानंतर मिलिंद कॅप्टन मैदानावरती आला, त्याच्या बॅटमधनं 17 धावा दुर्दैवीरित्या रनआउट होतोय. आणि दिनेश, जेडी, विकास, डेव्हिड यांनी भरपूर प्रयत्न चांगले केले. बॅटिंग करत असताना विकासनं 12 धावांचं योगदान दिलं. आणि विशेष कौतुक जेडीचं केलं जाईल. मैदानावरती निश्चित प्रॅक्टिस करायला वेळ मिळत नसतो, मात्र मैदानावर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि एक 54 धावांचं लक्ष ठेवलंय, बनवलं आणि 55चं लक्ष. जाऊया त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस होतोय. एका बाजूनं साई स्टार आल्याने, दुसऱ्या बाजूनं टीम नेहरोली, या दोन संघांच्या दरम्यान टॉस होतोय. शेंद्रून प्रीमियर लीग SPL चे आपले अध्यक्ष आदरणीय राम पाटोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही कर्णधार माझ्यासोबत आहेत. साई स्टार कल्याणी विरुद्ध नेहरोली. It is a call. हेड सिटी. सो टॉस जिंकलाय तो साई स्टार कल्याणीच्या कॅप्टनने. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करेन की आपण पुन्हा मंचाची शोभा वाढवा. टॉस जिंकलाय, नेहरोलीच्या विरुद्ध खेळायचंय. निर्णय काय? फिल्डिंग ऑलरेडी ठरवून आलेला. मॅनेजमेंटने तुला सांगितलं होतं, कसं काय तुमच्या टीम मीटिंग मध्ये काय ठरलं होतं? हां सर, आम्ही टॉस जिंकलो, फिल्डिंगच घेतो. काय सांगशील नेहरोली संघ कसा आहे, फिल्डिंग करणार आहे? सो कोणते फलंदाज आहेत नेहरोलीच्या स्क्वॉड मध्ये की जास्त करून त्यांना टार्गेट करण्याचा तुमच्या गोलंदाजांचा प्रयत्न असेल? आणि 1 ते 2 फलंदाज ते आउट झाल्यानंतर त्यांचा दावा कमी होतील असं तुला वाटतंय? कोणाचं नाव घेशील? कोणते फलंदाज आहेत? एक दिनेश दादा आहे, सगळेच चांगले आहेत, बघू आता. ठीक आहे, या मॅच विषयी विचारणार नाही. या स्पर्धेमध्ये आलायस एक क्रीडांगण. दरवर्षी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोस्ती ग्रुप आयोजित. आदरणीय राम पाटोळे साहेब असतील, जितू पाटोळे साहेब असतील, वैभव पाटोळे साहेब असतील. 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आहे. शहापूरचं क्रिकेट डेव्हलप करते ही स्पर्धा. शहापूरचं क्रिकेट नक्की काय आहे या स्पर्धेच्या द्वारे आम्हाला समजतंय. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? शेवटचा प्रश्न. सर SPL तर आम्ही दरवर्षी खेळतो. आम्ही 2 वर्षे आले तेव्हा फायनल मारली होती इथे. या वर्षी पण प्रयत्न करू सर. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. नेहरूलचे कॅप्टन माझ्यासोबत आहे. दादा, टॉस किती इम्पॉर्टंट होता? बिकॉज टॉस गमावलाय. सकाळचं सत्र आहे आणि साई स्टार कल्याणीच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे. टॉस महत्त्वाचा होता, कारण की साई स्टार एक किनोली विभागातली चांगली टीम आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणं म्हणजे आम्हाला पण एक टपच असतंय, पण आम्ही त्यांना टप देण्याचा चांगलाच प्रयत्न करू. काय म्हणशील सध्याचं वातावरण? का थोडं ढगाळ वातावरण होतं, पण आज सूर्य देवता बरोबर प्रखर उष्णता टाकते आहे. पहिली मॅच सुरू आहे. जवळपास 10 नंतर तुमच्या मॅचला सुरुवात होईल. बॅटिंग करायची आहे. कोणावरती जबाबदारी आहे आणि किती धावा जर बनल्या तर तुमचे गोलंदाज डिफेंड करण्यासाठी कम्फर्टेबल असतील? आम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि समोर एक चांगली टीम आहे, त्यांची बॅटिंग लाईन चांगली आहे, पण त्यांना आम्ही चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नंतर या स्पर्धेविषयी तुझ्या शब्दात थोडक्यात. या स्पर्धेविषयी काय बोलायचं? ज्या वर्षी स्टार्ट झाले त्या वर्षीपासून आजपर्यंत आम्ही खेळत आलोय आणि यापुढे जोपर्यंत आम्ही खेळतोय तोपर्यंत खेळतच राहू, त्याविषयी काही शंकाच नाहीये. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. सो मंडळी, कुठेही जाऊ नका. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. साई स्टार कल्याणीने टॉस जिंकला नेहरूलीच्या विरुद्ध आणि ते करणार आहेत फिल्डिंग. मात्र गोव्यात आपण सुरू असलेल्या मॅच कडे, जिथे एका बाजूला आपण पाहतोय रायझिंग स्टार कल्याणी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो मोरिया ग्रुप शेंद्रोण. कुठेही जाऊ नका. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि आपल्या हक्काचा आवाज आपल्या समोर असेल. ऐकूयात व्हॉइस ऑफ शहापूर, सोमनाथ जिकाडे सर. सो टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच.
कल्याण डोंबिवली ग्रामीणचा एक जबरदस्त आवाज आणि मराठी भाषेतलं एक सर्वोत्कृष्ट समालोचन आपण ऐकताय. निश्चितच कालच्या दिवसापासून आपल्या शहापूरकरांची शेंद्रुणकरांची सेवा करत असताना सन्माननीय करंजी काळन सर आपल्या सोबत आहेत. मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करू. जाऊया मैदानावरती. पूर्वार्ध संपलाय. 6 षटकांचा पूर्वार्ध आपल्याला संपताना पाहायला मिळाला आणि धावफलकावरती जोडल्यात त्या 53 धावा. 54 धावांचं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करत असताना यजमान टीम मैदानावरती खेळेल. मोरिया बॉईज शेंद्रुण जबरदस्त बॅटिंग अटॅक असणारी टीम आणि समोरून आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल. आजूबाजूच्या गावातीलच 2 टीम खेळत आहेत. एका बाजूनं मोरिया बॉईज, दुसऱ्या बाजूनं रायझिंग स्टार आल्याने जबरदस्त मुकाबला पाहायला मिळेल. पंचांचा हिरवा कंदील येतोय. व्यूव्हर्सना सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी बॅट्समन बॅटिंग करतोय. विकेट किपर शॉट, थर्ड मॅन शॉट, 5 लेग पॉईंट कव्हर, मिड ऑफ आपल्याला 30 यार्ड मध्ये पाहायला मिळतोय. शॉट मिड विकेट आपण पाहायला मिळेल 30 यार्ड मध्ये आणि मिडॉन वरती जेडी पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळेल. सीमारेषेवरती 2 फिल्डर आपल्याला तैनात होत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवरती अल्यानी एक्सप्रेस विश्वास वाळिंबे. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. सामन्याला सुरुवात होतीये. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम. चांगले खेळा, यशस्वी व्हा. फलंदाज तयार. पहिलाच बॉल मनोजसाठी हलक्या हातानं प्लेस केलं. निश्चितच त्या ठिकाणी गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलकाचा श्रीगणेशा होतोय. बॅटिंग करत असताना सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं थोडीशी अडचण जरूर निर्माण झाली होती. धावफलकावरती 53 धावा मेहनत करत जमवल्या. 54 धावांचं लक्ष दिलंय. खेळाडू नक्कीच थोडासा जायबंदी होतो आणि या ठिकाणी आपण पाहाल तर सबस्टिट्यूट केलं जात आहे. प्लेअर एक्सचेंज. जो प्लेअर आमच्यासोबत 12व्या प्लेअरची भूमिका पार पाडत होता तो या ठिकाणी मैदानात जातोय. विश्वासचा पुढचा चेंडू येतो. यावेळेस चेक केलं जाईल लेग स्टंपच्या बाहेर. यस, नटराज स्टाईल. विजय वाघरी सर या ठिकाणी वाईट घोषित करतायत. एका धावेची पुन्हा एकदा मदत येते. स्कोर कार्ड पुढे सरकतं जाऊन पोहोचलं ते पाहायला मिळेल 2 या धावसंख्येवरती. 54 धावा बनवायच्या आहेत आणि 5 धावांची पॅनल्टी सुद्धा मिळाली आल्याने टीमला. मित्रांनो, वेळेत येत चला. अशा पद्धतीच्या 5 धावांची पॅनल्टी म्हटलं तर क्रिकेटमध्ये फार मोठी पॅनल्टी आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल येतोय. विश्वास थोडासा लाईन लेंथमध्ये चुकतोय. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून जातोय. प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय. गेल्या वर्षीचा हंगाम सोडल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच डायरेक्ट मैदानावरती येतोय. एक दर्जेदार गोलंदाज म्हणून विश्वासनं गेली कित्येक वर्ष आल्याने क्रिकेटची सेवा केली. एक लिजेंडरी खेळाडू आहे. गोलंदाजी करत असताना संघासाठी हे महत्वाचं षटक यावेळेस हाताळतोय. सल्ला मसलत केली जाईल. व्हाईट बॉल येत आहेत. 2 सलगचे 2 व्हाईट बॉल आणि त्यानंतर धावफलक जर आपण पाहाल तर 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन रोशनला आपण पाहताय. नव्या दमाचा खेळाडू यावेळेस फुलटोच चेंडू खाली क्षेत्र निवडलं. फटका चांगला पाहायला मिळेल. दूरवरनं फिल्डर जात आहेत. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. अडवत असताना नक्कीच स्टॉप देण्यात यशस्वी झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2च धावांवरती संतुष्ट राहतील. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांची मदत धावफलकाला करतायत. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. प्लेअर रिव्ह्यू, बॅट्समन रिव्ह्यू. नो बॉल व्हाईट बॉल साठी तुम्हाला एक रिव्ह्यू कमिटीच्या माध्यमातून दिला जातो. तो रिव्ह्यू जर तुमचा सक्सेस झाला तर तुम्ही पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकता आणि तो अनसक्सेस झाला तर मात्र तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळत नसतो. चेक करतायत आमचे सुमित तात्या, लाडके अंपायर आहेत पहिल्या दिवसापासून. चांगली अंपायरिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वॉर रूम मधनं आम्हाला निश्चितच निर्णय येतोय. तिसऱ्या पंचांचा सुमितजी देशमुख सर आम्हाला सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन ज्यावेळेस चेंडू मिडल झाला त्यावेळेला थोडासा वाकलेला होता. चेंडू लँड होत होता. यावेळेस ब्युटिफुल डिलिव्हरी. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. दांडी गुल करत असताना लागलेला पहिला धक्का मोरिया बॉईज शेंद्रुण या टीमला. फलंदाज बाद.
टिकवून ठेवा सर. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही अजून रंगात याल, आम्हाला निश्चित अपेक्षा आहेत. शहापूरकरांची सेवा करण्यासाठी तुम्ही अगदी वसईवरनं दूरवरचा प्रवास करून अगदी वेळेत उपस्थित झाला, त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय. डान्सिंग अंपायर त्याचबरोबर आमचे सुमितजी देशमुख, अगदी पहिल्या दिवसापासून त्यांची सुद्धा सेवा आपल्याला लाभतीये. त्याचबरोबर आमचे नदीमबाई शेख, पहिल्या दिवसापासून अगदी नदीमबाई शहा यांची सुद्धा अंपायरिंग आपल्याला पहिल्या दिवसापासून पाहायला मिळते. ते सुद्धा नवी मुंबईवरनं बिलॉंग करतात. सकाळच्या सत्रात बरोबर 8:15ला रिपोर्टिंग करतात, वेळेत येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीची पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. जेपी पॅनलची ही संपूर्ण टीम पहिल्या दिवसापासून आपल्या सेवेत आहे. स्वतः रामभाऊ पाटोळे सर एक लिजेंडरी क्रिकेटर होते, त्याचबरोबर एक लिजेंडरी अंपायर म्हणून गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करतायत. त्यावेळेस हा लेग स्टंपच्या बाहेर चुकीचा चेंडू आणि त्याला दंडित केले. फटका चांगला आहे, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन मनोजचा हात तडाखा, चौकार. दर्जा स्पर्धेचा आपण पाहताय. चौकार येतोय, धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 10 धावा. विश्वाचं हे संमिश्र षटक, एक विकेट सुद्धा त्याला मिळाली, मात्र धावा वसूल केल्या जात आहेत. पॉवर प्लेचं षटक. आणि आज आपल्यासोबत आवाज जोडला जाईल. पालघर विभागाला बिलॉंग करत असताना एक जबरदस्त मराठीतनं समालोचन आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतं. दीपकजी कंटी सर पालघरवरनं या ठिकाणी पोहोचतायत. अगदी थोड्याच वेळात त्यांचं हेलिकॉप्टर सुद्धा लँड होईल मैदानावरती. यावेळेस फटका खेचलाय, फटका चाललाय जबरदस्तरित्या सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमा पार, चौकार. वरती जोडल्या आणि 5 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड करतोय. एकंदरीत जर आपण विचार केला तर 19 धावा स्कोर कार्ड वरती मोरिया बॉय शेंद्रून निश्चितच विजयाच्या दिशेने आगेकूच चालू झाली आहे, घोडदौड चालू झाली आहे. स्कोर कार्ड 5 धावांनी पुढे सरकतं. नव्या दमाचा नवा गोलंदाज प्रणय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. रायझिंग स्टार आल्याने संघासाठी हे दुसरं षटक आणि वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक प्रणय गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. उजव्या हाताचा गोलंदाज आहे. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार. जयदीप शॉर्टपिच चेंडू आहे, शॉर्ट ऑन पुल. फटका खेचलाय त्या ठिकाणी आणि प्रॉपर टायमिंग फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, टप्पा खाल्ला, फिल्डरला बीट केला आणि सरळ सीमा पार, चौकार. विक्रम या स्पर्धेतील नोंदवला. आम्ही शिलोत्तरकर संघाचे धडाडीचे फलंदाज आहेत. आज पहिल्या दिवसापासून या ठिकाणी महत्त्वाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. डीजे ऑपरेटरची भूमिका पार पाडत असताना त्याचबरोबर आयोजनामध्ये सुद्धा मोलाचं सहकार्य आम्हा सर्वांना त्यांचं लाभतंय. कैलासभाई लकडे आपलं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर जीवाचा जिवलग माणूस, दुस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, या परिसरामध्ये या तुम्ही. काळ्या रात्रीला कधीही फोन करा, तुमच्यासाठी हजर असणारं व्यक्तिमत्व, आमच्या जीवाचा जिवलग, दिलाचा दिलबर जनकदादा विषय या ठिकाणी आज सकाळच्या सत्रापासून आपल्या सोबत आहेत. निश्चितच हृदयावरती वार झाला आहे. टीम क्वालिफाय होता होता मैदानातून बाहेर गेली आहे, मात्र कालचा दिवस त्यांनी सदमा पचवला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानावरती येत आहेत. आपलं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय त्यांच्या माध्यमातून. 2 जानेवारी 2025 सुरुवातीलाच या वर्षाच्या. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आपण चर्चा करत राहणार आहोत. चेंडू जातोय सीमा पार, चौकार.
विशालदादा भोईर यांच्या सुपीक संकल्पनेतून येत्या 2 जानेवारी 2025 या दिवशी पालखी निघणार आहे शिर्डीसाठी. कुणाला जर सहभागी व्हायचं असेल तर अजूनही प्रवेश खुला आहे. आपण संपर्क साधा. चर्चा करता करता चेंडू सीमारेषेच्या बाहेर, शेंद्रूंच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण. मिस्टर मनोज स्टाईलमध्ये बॅटिंग करतोय, ज्यासाठी त्याला ओळखलं जातं. अर्ध्या पिचवरती चेंडू पडला की त्याला सीमारेषाच दाखवणार, ही त्याची ख्याती आहे. चौकार येतोय, 4 धावांची मदत धावफलकाला. स्कोअर कार्ड आपण पाहताय तर 32 या आकड्यावरती. यापुढील मॅच असेल साई स्टार आल्यानी आणि जय भवानी नेरोली दोन्ही संघाचे कॅप्टन सूचना लक्षात घ्या. जसा सामना संपेल तसा आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यावेळेस बॅट फिरवली, बॅटवरती चेंडू येत नाहीये. विकेटच्या मागे चेंडूला अडवण्यात यश मिळालं. बॅटची एज, मात्र धाव कुठली येत नाहीये. साई स्टार आल्यानी संघ आपला संपूर्ण स्क्वॉड तयार ठेवा. जय भवानी नेरोली आपण सुद्धा तयार राहायचंय. जशी ही मॅच संपेल तसं लगेच मंचाच्या समोरून आपल्याला एंटर करायचंय. कुठलाही खेळाडू गुलाबी पट्टीला पार करून मैदानात जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. शिस्त दाखवा. शिस्त ही आपल्या स्पर्धेची पहिली ओळख आहे. या परिसराचं क्रिकेट यामुळेच ओळखलं जातं. SPL न लावलेली शिस्त, SPL न दाखवलेला दर्जा. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड अगदी छलांग मारतंय. 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. शिस्तीसाठी ओळखली जाणारी स्पर्धा अर्थातच SPL शेंद्रून प्रीमियर लीग, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची 8वं पर्व आपण या ठिकाणी पार पाडतोय. अगदी पहिल्या दिवसापासून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. इथं येणारा प्रत्येक माणूस जीवाभावाचा. इथं येणारा प्रत्येक माणूस आल्यानंतर नुसतं उभं राहत नाही, तर रामभाऊंच्या खांद्याला खांदा लावून निश्चितच या ठिकाणी आयोजकाच्या भूमिकेत पाहायला मिळतो. ही माणसं त्यांनी कमावलीत. माणसं कमावलीत. आमच्या जनकजी विशे सर, विशालजी भोईर सर, संदीपजी सातपुते, त्याचबरोबर मयूरजी वेखंडे, संजयजी भोईर यांच्या माध्यमातून श्री साई सेवा संकल्प मित्रमंडळ लेनाड परिसर आयोजित शिर्डी साई पालखी पायी निघणार आहे. मित्रांनो, 2 जानेवारीला आपण इथून प्रस्थान करतोय. अजूनपर्यंत जर कुणाला सहभागी व्हायचं असेल, सदस्यत्व घ्यायचं असेल तर आपण संपर्क करू शकता. या परिसराला निश्चितच कला, क्रीडा, सांस्कृतिक, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची भरपूर मोठी परंपरा आहे. करण सरांविषयी सुद्धा बोलावं लागेल. अगदी त्यांच्या लहानपणापासून माळकरी, त्यांच्या घरामध्ये सर्व मंडळी माळकरी आहे. आगरी समाजाला बिलॉंग करत असताना सुद्धा त्यांचं पूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायामध्ये आहे. त्यांचे आजोबा, त्यांचे आई वडील, त्यांचे भाऊ, ते स्वतः. करणजी काळनसर आपला आम्ही शहापूरच्या नगरीमध्ये मनापासून आभार व्यक्त करतोय. हरिभक्त परायण करणजी काळनसर आपल्यासोबत कालच्या दिवसापासून जोडलेत आणि जबरदस्तरित्या एक सुंदर समालोचन मराठी भाषेतलं आपल्याला ऐकायला मिळतंय. षटक या ठिकाणी 3रं चालू होतंय. फार मोठी जबाबदारी वाढली आहे कॅप्टनची. 33 धावा धावफलकावरती आहेत. आपण 3ऱ्या षटकाला सुरुवात करतोय. मिलिंद येतोय गोलंदाजी मार्कवरनं. पहिलाच बॉल फिरवलाय, लेग स्टंपवरती पिच केलं आणि जवळजवळ अपस्टंपवरनं काढलाय. ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगला चेंडू येतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होत बाहेर निघतोय. लेफ्टी बॅट्समनसाठी शरीर भेदक चेंडू पाहायला मिळाला. स्वतःचा बचाव करत असताना मनोज घोडेला आपण पाहताय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 4 चौकार त्यानं ठोकलेत. अबाधित खेळतोय. सलामीसाठी आलाय आणि उत्तम सलामी त्यानं दिली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू अपील करतायत. धाव पूर्ण होईल का, धावतायत आणि धावत असताना या ठिकाणी धोक्याची घंटा. 3ऱ्या पंचांकडे मागणी सोपवली जाते. चेक केलं जाईल. लेग अंपायरनं रनआउटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. लेग अंपायर आहेत, त्यांनी रनआउटसाठी रिव्ह्यू सांगितलेला आहे, कॉल केलेला आहे. चेक केलं जाईल. इथं धावेची गरज होती का? चांगले खेळतायत दोन्ही बॅट्समनचा जर विचार केला तर मनोज आणि जयदीप ही जोडी मैदानावरती अतिशय चांगले खेळतायत. अशा पद्धतीने सिंगल एका धावेसाठी धोका पत्करणं क्रमप्राप्त आहे का हे पाहावं लागेल. नक्कीच या ठिकाणी ही जर विकेट आली, इथून जर विकेट संपादित करत गेले तर मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी आल्याने संघाला सुद्धा आहे. संकट किती येऊ द्यात, तुम्ही जर ठामपणे उभे राहिलात, छाती ठोकून उभे राहिलात संकटांच्या समोर, तर निश्चित तुम्हाला बळ मिळत असतं. मगाशी करण सरांनी सांगितलं आणि निश्चितच निर्णय कळतोय. बॅट्समन आउट, धोक्याची घंटा, फलंदाज बाद.
फलंदाज बाद होतोय. धावबादच्या स्वरूपात लागलेला हा धक्का आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच साई स्टार आल्याने हा संघ सुद्धा या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये नाणेफेक जिंकली, फिल्डिंग स्वीकारली. यापुढील मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये यजमान संघ खेळतोय मोरिया बॉईज शेंद्रुण. मैदानावरती निश्चित चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. धावफलकावरती 53 धावा जोडल्या. पूर्वार्धामध्ये 54 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. हे 54 धावांचं लक्ष इथून पार करण्यासाठी मैदानावरती उतरत असताना टीम मोरिया बॉईज शेंद्रुण धावफलकावरती चांगली धावा जोडतायत. 33 धावा. एक धाव घेत असताना धावबाद झालेत फलंदाज 33. मिलिंदचा हा चेंडू. व्हॉट बॉलिंग यार, जबरदस्त बॉलिंग. प्रॅक्टिस दिसते, मैदानावरती घेतलेली मेहनत दिसते. मिलिंद बद्दल सुद्धा बोलावं लागेल. जुना जाणता खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव. आल्यानीच्या क्रिकेटसाठी तन मन धनानं सेवा करत असताना गेली कित्येक वर्ष खेळताना पाहायला मिळतोय. संघासाठी रात्री अपरात्री असेल तिथला प्रवास करून मैदानापर्यंत पोहोचतायत. एक चांगले व्यावसायिक आहेत, मात्र क्रिकेटवरती नितांत प्रेम त्यांचं आपण सातत्यानं पाहिलंय. मिलिंद सर आज संघासाठी खेळतायत, गावासाठी. यावेळेस हा चेंडू पहा, अपील करतायत. पायावरती आदळलाय. लेग बिफोरच्या अपीलसाठी या ठिकाणी भरपूर अपील केली. ओहो, पायाला लागलं की काय? विजय वागरे सर सांगतायत लेग बाईचा इशारा येतोय. एका धावेची पुन्हा एकदा भर घातली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकतं, जाऊन पोहोचलं ते 34 या धावसंख्येवरती. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. षटक चालू असताना हे तिसरं अतिशय दर्जेदार गोलंदाजी मिलिंदच्या माध्यमातून. 4 चेंडू फेकलेत, अजून एकही धाव खर्च केलेली नाहीये. एक धाव आली ती लेग बाईची आपण पाहताय. मात्र मैदानावरती महत्वाचा काटा मोरिया बॉईज शेंद्रुणचा बॅकबॉन मनोज घोडे मैदानावरती खेळतोय. लेफ्ट हँडेड स्टायलिश बॅट्समन आहे. अनऑर्थोडॉक्स त्याचा स्टान्स आहे. शिवनारायण चंदरपॉलची आठवण करून देईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्टंप कव्हर करून खेळण्याची त्याची शैली आपण पाहताय. सिंगल घेतोय. माहिती आहे आता धावा मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर लक्ष आवाक्यात पाहायला मिळते. अशा वेळेला धोका पत्करायचा नाही हे मनोज घोडेनं ओळखलंय. ऑलरेडी आपण पाहिलं तर जयदीप सारखा फलंदाज जो सेट होता तो धावबाद झाला आणि त्याच्या जागेवरती निश्चितच नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय. मनीष खेळतोय. 2 चेंडू तो सुद्धा फेस करतोय. शांत डोक्यानं सुरुवात करतोय. अजूनही खातं खोलायचंय. मनीष युवा खेळाडू आहे. फुलटोच बॉल. जो फटका मिडल झाला त्याला सरळ सीमारेषेचं दर्शन घडवलंय. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. आई भवानी नेरोली हा संघ सुद्धा या ठिकाणी संपूर्ण स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश दादा वाखरे आणि त्यांची संपूर्ण कंपनी आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. गेली कित्येक वर्ष या परिसराची सेवा करत असताना नेरोली संघाला सुद्धा आपण पाहिलंय. एक जायंट किलर टीम म्हणून या संघाकडे आपण नेहमी पाहतोय. मोठमोठ्या संघांना कधीही धक्का देणारी ही टीम मैदानावरती धक्का तंत्र त्यांचा आपण पाहताय. निश्चितच भरपूर स्ट्रगल गेली कित्येक वर्ष त्यांचं सुद्धा पाहायला मिळालंय आणि त्यांची फाईट साई स्टार आल्याने या संघासाठी पाहायला मिळेल. धावफलकावरती आहेत 41 धावा. लक्षाकडे निश्चितच वेगानं वाटचाल चालू आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू शिल्लक आणि 13 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. आकाश आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल. चांगला चेंडू वाईड यॉर्कर स्वरूपाचा. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित चेंडूला फॉलो करत होता. ऑब्स्टिकवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. त्या कारणानं पंच या ठिकाणी सांगतायत इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. डॉट येतोय. आकाश राईट आर्म राऊंड द विकेटनं अष्टपैलू खेळाडू आहे. यंगस्टर खेळाडू. संघासाठी सलामी केली. यावेळेस गोलंदाजाची भूमिका पार पाडतोय. जबरदस्त ड्राईव्ह. मनोजचं कौतुक केलं जाईल. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलं सत्र ज्यावेळेस चालू होतं चांगल्या दर्जाची कामगिरी त्यांच्या संघाकडनं पाहायला मिळाली. जसा सलामीसाठी आला बॅटिंग करत असताना लीड करतोय. 16 चेंडू 12 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. असं वाटतं लक्ष सहज सोपं आहे, मात्र क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. 6 चेंडू आणि एका धावेला डिपेंड होताना आपण पाहिले. रायगड प्रीमियर लीग तुम्ही फॉलो करत असाल
तर 6 चेंडू आणि एका धावेची गरज असताना सुद्धा सामना समोरच्या संघाने जिंकलाय. मॅच मध्ये काहीही घडू शकतं. 16 चेंडू 12 धावा. यावेळेस फटका खेचलाय चेंडू. हवे झेल टिपण्याची सुवर्ण संधी. मॅच मध्ये ट्विस्ट येईल का पाहावं लागेल. आकाशनं टिपलाय हा गडी. फलंदाज बाद होतोय. बॅट्समन मनीषचा खेळ संपला. अजून लागलेला एक धक्का आपण पाहू शकाल. 42 या आकड्यावरती लागलेला धक्का. नक्कीच मित्रांनो तुम्ही धावा बरोबर जमवल्या होत्या सकाळच्या सत्रामध्ये. 53 धावा. 54चं टार्गेट हे निश्चितच तुम्हाला फायटिंग होतं. मात्र तुम्ही वेळेत सकाळी आलात नाही आणि या अनुषंगानं 5 धावांची पॅनल्टी तुम्हाला बसली. ही पॅनल्टी तुम्हाला कदाचित अडचणीची ठरू शकते. चला स्पीडअप करा मित्रांनो. याच दरम्यान अल्यानी गावचे युवा उद्योजक वैभवभाई घोडविंदे यांचं शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय या मंचावरती. षटक चालू असताना हे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. चौथं गोलंदाजी करत असताना आकाश. नकुल आलाय बॅटिंग करण्यासाठी. नक्कीच अष्टपैलू खेळाडू. मोर्याबाई संघाचा सिंगल कंप्लीट. दुसरा धाबेची गरज आहे काय आणि हा थ्रो जर चांगला आला असता तर इथं धोक्याची घंटा झाली असती. हा फरक तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. प्रॅक्टिस तुम्ही ज्या वेळेला एकत्रित कराल ना त्यावेळेला तुम्हाला या अशा वेळेला बऱ्याचदा तुम्हाला विकेट मिळताना पाहायला मिळत असतात. रनआउट पाहायला मिळत असतात. तुम्ही थोडासा फरक अल्यानी गावातनं तुम्हाला 2 टीम खेळताना पाहायला मिळतील. एका बाजून रायझिंग स्टार अल्यानी. या संघात सुद्धा तुम्हाला स्टार खेळाडू पाहायला मिळत आहेत. विश्वास आहे, मिलिंद आहे, त्याचबरोबर समीरला आपण पाहताय. दिनेश, जेडी, आकाश नव्या दमाचा खेळाडू. भरपूर सारे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. या पुढील मॅच तुम्ही पाहू शकाल. साई स्टार अल्यानी हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. जो संघ आजच्या तारखेला जर आपण विचार कराल, आजच्या डेटला आपण विचार कराल तर एक चांगला खेळ त्यांचा सातत्यानं पाहायला मिळत असतो. शिवशक्ती तुते आयोजित उपसरपंच चषकामध्ये निश्चितच पारितोषिक पटकावलंय आणि पुन्हा एकदा या नव्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. ते सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळ मैदानावरती दाखवत असतात. त्यांची फिल्डिंग जर तुम्ही पाहाल तर निश्चितच फिल्डिंगसाठी जाणली जाणारी टीम आहे साई स्टार अल्यानी. आज तुम्हाला भरपूर चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. आज मैदानावरती मोर्या शेंद्रून हा संघ खेळतोय. काय खेळ त्यांचा चालू आहे पहा. दोघांनाही माहिती आहे मोठ्या फटक्यांची गरज नाही. गरज नसताना का उगाच धोक्यामध्ये विकेट टाकायची, धोका का पत्करायचा हे दाखवत असताना हलक्या हाताने खेळताय. षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करत असताना 48 धावा जोडल्यात. 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज इथून विजयासाठी पाहायला मिळते. विजय मिळवण्यासाठी 12 चेंडू 6 धावा. याच दरम्यान अल्यानी गावचे प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर साई स्टार अल्यानी संघाचे फाउंडर, आधारस्तंभ मेजर जयेशभाई खापरे आणि रोहन खाडे, मेजर रोहन खाडे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. चला स्पीडअप करा. आपण अर्धा तास आज लेट आहोत. आयोजन कमिटीच्या वतीने ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. बघा वेळेची काळजी घ्या. जर आपण सर्वच संघ जर वेळेत येत नसाल आणि वेळ पाळत नसाल तर सामने 5 षटकांचे खेळवण्यात येतील. वेळेची काळजी घेणं आपल्या सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. आयोजन कमिटीच्या वतीने ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 षटकं संपली धावफलकावरती आहेत. 48 धावा, 12 चेंडू आणि 6 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. 12 चेंडू 6 धावा विजयासाठी या ठिकाणी गरज आहे. चला स्पीडअप करा. मिलिंद वाळिंबे गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघासाठी तर 5वं हाताळेल. कदाचित ज्या 5 धावांची पॅनल्टी मिळाली ती तुम्हाला इथून अडचणीची ठरू शकते मित्रांनो. पॅनल्टी कुठल्याही संघाला द्यावी असं आयोजकांना केव्हाही वाटत नसतं. मात्र आपण वेळेत येत चला. आपण चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळत चला. पहिली शिस्त पाळणं गरजेचं असतं. हसा खेळा शिस्त पाळा. 5व्या षटकाला सुरुवात. स्ट्राईक एंडवरती संघाचा तारणहार मनोज गोडे. जबरदस्त फटका. आडव्या बॅटचा तडाखा दिलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग चांगली केली. पकडले, फेकले. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. दुसऱ्या धावेसाठी धावले. थ्रो आला होता मात्र कलेक्शन त्या ठिकाणी झालं नाही. 2 धावा कंप्लीट करतायत. विजयाच्या दिशेनं घोडदौड. 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. 11 चेंडू शिल्लक. रिक्वायर्ड 4 रन्स.
यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, झेल टिपण्याची संधी, मात्र ह्या संधीचं सोनं झालं नाही. शेल ड्रॉप आणि चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेनं. 2 धावा कंप्लीट करतायत. मनोज मात्र अनबिटन बॅटिंग करतोय, सलामीसाठी आलाय, अजूनही अबाधित खेळतोय. स्कोर कार्ड वरती 50 पार होतीये. 52 धावा धावफलकावर. 2 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. निश्चित चांगले खेळले रायझिंग स्टार अल्यानी संघानं सुद्धा एक चांगला खेळ मैदानावरती दाखवला, पण स्ट्रॅटेजीमध्ये मित्रांनो थोडंसं कमी जाणवतीये. पहिली गोष्ट आपण वेळेत येणं गरजेचं होतं. या चेंडूवर सुद्धा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, एक सिंगल कंप्लीट. स्कोर आर लेवल. शेवटच्या एका धावेची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी. विजयाच्या समीप, विजयाच्या जवळ शेंद्रुण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोरिया बॉईज शेंद्रुण आणि विजयी सलामी देण्याच्या तयारीमध्ये. ही सिंगल धाव इथं कंप्लीट होईल का या प्रश्नाचं उत्तर इथे मिळतंय आणि यस कंप्लीट. लेग बाईचा इशारा येतोय, धाव येणं गरजेचं होतं आणि ही विनिंग मोमेंट आपण पाहताय. मोरिया बॉईज शेंद्रुण हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया रायझिंग स्टार अल्यानी संघाचा सुद्धा. भरपूर चांगला खेळ तुम्ही सुद्धा दाखवला. फक्त मित्रांनो वेळेत येत चला आणि निश्चितच एक थोडीशी स्ट्रॅटेजी जर बनवली तर तुमच्याकडे सुद्धा चांगला अटॅकिंग खेळ पाहायला मिळतोय. यापुढील संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मोरिया बॉईज शेंद्रुण आणि अल्यानी दोन्ही टीमला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट अष्टपैलू प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. एक विकेट मिळवली गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना 25 धावांचं योगदान ज्यानं दिलं